ऑल राईट लेडीज अँड जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, वेलकम और वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे तुमचा दोस्त, तुमचा होस्ट प्रफुल, आणि स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये. सो गाईज, आत्ता आम्ही निघालो आहोत अजून एका रोड ट्रिपवरती अँड वी आर व्हेरी एक्सायटेड. काय कोमल? येस, खूपच एक्सायटेड आहे, कारण की आज आम्ही जाणार आहोत अष्टविनायकाच्या दर्शनासाठी. येस, अष्टविनायक ट्रिपचा इम्पॉर्टन्स खूपच वेगळा आहे, त्यामुळे एक्साइटमेंट पण तशीच आहे. निघायचं होतं 4 वाजता, आता वाजलेले आहेत 6. 2 तास लेट. कारण की एक्साइटमेंटमुळे झोपच नाही आली आणि त्यामुळे उशीर झालाय. ॲक्च्युली उठलो आहे आम्ही 3:30 वाजता. राईट, तर आपली कार रेडी आहे. चला, सगळं सामान लोड केलेलं आहे. ऑल राईट गाईज, तर आपली ट्रिप 0 करून घेऊयात आपण. आत्तापर्यंत रनिंग 146 किलोमीटर झालेले आहे आणि रेंज दिसते 295 किलोमीटर्सची. तर ट्रिप 0 करून घेऊयात. चला, आपल्या ट्रिपला सुरुवात करूयात. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. मोरया. उजाडलेलं आहे. तर गाईज, आज आई पप्पांची 40वी ॲनिव्हर्सरी सुद्धा आहे, तर त्यामुळे त्यांना घेऊन जायचा प्लॅन आहे ॲक्च्युली. तर आत्ता आपण आलो आई पप्पांना पिकअप करायला. येत आहेत ते खाली. आता उजेड आला, उजेड कॅमेरा. सो गाईज, आत्ता आपण पहिलं दर्शन घेणार आहोत मोरगावच्या मयुरेश्वराचं. तर आता वाजलेले आहेत 6:46 आणि आता इथून आपल्याला 64 किलोमीटर जायचं आहे मोरगाव. चला, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. अष्टविनायकाचं काही आहे का? अष्टविनायक महाराज की जय. आई पप्पा, हॅपी वेडिंग अॅनिव्हर्सरी. हॅपी वेडिंग अॅनिव्हर्सरी, 40वी अॅनिव्हर्सरी आणि अष्टविनायक. सारखं 40 करू नको, अरे तुझं वय तसं नाही. कळतंय त्याच्यामुळे. ते नाही करणार. आलोय आपण वरती बोगदेव घाट चढून. चला, आपण पोहोचलोय मोरगावला, पहिला गणपती. ऑल राईट गाईज, तर पोहोचलोय आता आम्ही मोरगावमध्ये आणि आता आपण जाऊयात मयुरेश्वराचं दर्शन घ्यायला. तर हे आहे मोरगावच्या मंदिराचा मुख्य दरवाजा आणि इथं आहेत नंदी महाराज. आरती चालू झालेली आहे, आरती. आठ वाजता आपण आलोय, त्यामुळे गर्दी थोडी कमी. इथे वरती हा मोरया गोसावींचा फोटो आहे, ज्यांनी गणपतीची आराधना करून गणपती ज्यांच्यावरती प्रसन्न झाले आणि प्रत्यक्ष दर्शन दिले, असे मोरया गोसावी. एकदम मस्त सुंदर दर्शन झालंय मोरेश्वराचं. गणपती बाप्पा मोरया. चला तर मित्रांनो, आता आपण निघूयात अष्टविनायकातील दुसरा गणपती करायला, म्हणजे सिद्धटेकला. इथून साधारण 60 किलोमीटर जायचं आहे आपल्याला. चला, सिद्धटेकला जाताना या समोरच्या रेस्टॉरंटमध्ये ब्रेकफास्ट करायला थांबलो आपण. मोरया मिसळ. आमचा ब्रेकफास्ट आलाय, मिसळ. तुम्ही काय मागवलंय? उत्तप्पा, डोसा. साऊथ इंडियाला सगळ्या जगभरात नेण्याचं प्रण उचललेलं आहे. हा बा, आताचा डोसा. जलपर्णी आहे का कमळ आहे काय कळेल.
आलो आहे इथूनच यायला लागतं. सुंदर एंट्री, सुंदर एंट्री. तर मित्रांनो पोहोचलो आपण आता सिद्धटेकला. सिद्धटेकच्या सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊयात. आतापर्यंत आपलं 132 किलोमीटर्स झालं आणि आत्ता वाजलेले आहेत मंदिर 11:10. नाही 11:10 झालेले आहेत. हा दरवाजा आहे पण इथं काम चालू आहे म्हणून आपण फिरून आलो असं. आणि आतमध्ये बाप्पा. मस्त दर्शन झालं सिद्धिविनायकाचं. मंदिरामध्ये अक्षरशः कोणीच नव्हतं. असं मस्त दर्शन झालं. आता दर्शन करून बाहेर आलोय आणि आता आम्हाला नारळ पाणी प्यायचं. सिद्धिविनायकाचं दर्शन कसं झालं? देवाने खूप सुंदर दर्शन दिलं. खूप मनसोक्तपणे बघून घेतलं. हो खूप बराच वेळ आतमध्ये आणि कोणीच नव्हतं म्हणजे असं अक्षरशः वाटतं एवढ्या कोणीच. वर्षांनी बोलवलंय तर तेवढ्या वर्षांचं तेवढं सॅटिस्फॅक्टरी छान दर्शन. दर्शन देतोय. नारळामुळे अजून मजा आली. हो ना. सो गाईज आपलं सिद्धिविनायकाचं दर्शन झालेलं आहे. अष्टविनायकापैकी दुसऱ्या गणपतीचं दर्शन झालंय आणि आता आपण जायचं थेऊरला. थेऊरच्या चिंतामणीचं दर्शन घ्यायला. दुसऱ्या म्हणजे 2 नंबरच्या नाही, 2 नंबरच्या पैकी नाही. दुसऱ्या. हा आमच्या ट्रिप पैकी दुसरा गणपती आत्ता झालेला आहे. तर आता आपण जाऊया असा तिसऱ्या सिद्ध- गणपतीचं दर्शन घ्यायला थेऊरला. चिंतामणीचं दर्शन घ्यायला. आणि आत्ता किलोमीटर झालेले आहेत 132. इथून आपल्याला जायचंय ऑलमोस्ट 80 to 84 किलोमीटर्स. 1.5 तास लागेल अजून. आत्ता 11:15 वाजलेत. सो लेट्स गो. चला, जय गणेश. जय गणेश. गणपती बाप्पा मोरया. ऑलराईट गाईज, तर आत्ता आपण पोहोचलोय थेऊरला. थेऊरच्या चिंतामणी गणपतीचं दर्शन घेऊयात. आत्ता गाडी पार्किंगला लावली आहे. आता इथून आपण जाऊयात दर्शन करायला. दुपारचे 1:30 वाजलेत. हे आपण पोहोचलोय थेऊरच्या चिंतामणी गणपतीच्या मंदिरामध्ये. कडक उन्हाळ्यामुळे काकांना जरा डुलकी लागली. मस्त मांडव टाकलेला आहे. दक्षिणमुखी हनुमान मंदिर. चिंतामणी बाप्पाचं दर्शन घेऊया. तर मित्रांनो आत्ता आपण दर्शन घेतलं थेऊरच्या चिंतामणीचं, जो आहे अष्टविनायकातील 5वा गणपती. आणि आता आपण इथून जाणार आहोत अष्टविनायकातील 8व्या गणपतीला, म्हणजेच रांजणगावच्या महागणपतीला. आणि आपल्या ट्रिपमधील तो असणार आहे 4था गणपती. तर मित्रांनो इथे आपल्याला माधवराव पेशव्यांचं स्मारक आणि आपल्याला महासती रमाबाई पेशव्यांची स्मृती वृंदावन बघायला मिळते. तर चिंतामणी बाप्पाचं पण एकदम सुंदर दर्शन झालं काय, निवांत बसलो होतो आपण. ऑल राईट. सो गाईज आता आपण निघालो रांजणगावच्या गणपतीला आणि इथून आपल्याला जायचं आहे 41 किलोमीटर्स.
1 तास 10 मिनटं दाखवते. टोटल किलोमीटर आत्तापर्यंत आपले 215 झालेले आहेत आणि 101ची रेंज अजूनही आहे. सो आपण जाऊयात आता रांजणगावला. गणपती बाप्पा अष्टविनायक महाराज की जय. जय. आतापर्यंत खूप सुंदर प्रवास झालेला आहे. सुंदर प्रवास आणि सुंदर दर्शन. ऑलराईट गाईज, तर रांजणगावला जाता आता आम्ही थांबलो आहोत लंच करायला कामतमध्ये. तर आता पटकन लंच करूयात आणि जाऊयात पटकन रांजणगावच्या गणपतीचं दर्शन करायला. चला. बटर मिल्क है. ऑलराईट गाईज, लंच आलेलं आहे आपलं. ऑलराईट, मस्त लंच झालं आहे. आता जाऊयात रांजणगावला. चला. टाईम काय झालं आहे? टाईम काय झालं आहे? 4:16. रांजणगावला जाऊ आणि तिथून मग ओझरला जाऊयात. लेण्याद्री उद्या सकाळी करायचं ठरवलं आहे आम्ही. तर मित्रांनो, आत्ता आपण पोहोचलो आहे रांजणगावला. तर मित्रांनो, नगर रोडनी पुढे आल्यावरती रांजणगावला पोहोचल्या आपल्याला ही महागणपतीची कमान दिसते. तर इथूनच आतमध्ये गेल्यावरती आपल्याला पार्किंग आणि गणेश मंदिराचा मुख्य दरवाजा सुद्धा आहे. तर अशी ही एकदम आकर्षक कमान आपल्याला रोडच्या लगतच बघायला मिळते. रांजणगावच्या महागणपतीचं दर्शन घेऊयात. अष्टविनायकातील 8वा गणपती रांजणगावचा महागणपती. प्रत्येक मंदिरात रिनोव्हेशन चालू आहे. हो, सगळीकडेच रिनोव्हेशन चालू आहे सध्या. छान छान. हे आलो आपण मंदिराच्या जवळ. एकदम मस्त. खूप वर्षांनी आलो मी रांजणगावला आतमध्ये. आतमध्ये शूटिंग अलाउड नाही आहे. कॅमेरा बंद करतो. तर मित्रांनो, इथे रांजणगावला आपल्याला ही एक विरगळ सुद्धा बघायला मिळते. इथं विहीर आहे. खाली विहीर आहे. हो हो हो. सकाळपासून एकदम सुंदर सुंदर दर्शनं होत आली, मिळत आली आहेत. रांजणगावचा एकाही बाप्पाने 10 मिनिटाच्या नाही, जास्त एकदम केलं नाही. पटापट आणि सुंदर दर्शन झाली. आता आपण निघूयात पुढे ओझरला. Yes, चला. अष्टविनायकातील 7वा गणपती आणि आपला कितवा? आपला 5वा. येस, गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. तर मित्रांनो, ओझर आहे रांजणगाव पासून 65 किलोमीटर्स. 1 तास 40 मिनिट दाखवतो इथून. आणि आत्तापर्यंत आपलं किलोमीटर झालेलं आहे 258 किलोमीटर्स. ऑलमोस्ट 260 किलोमीटर झालं आहे आपलं. आत्ता वाजलेले आहेत 5 वाजून 10 मिनिट झालेले आहेत. चला पटकन ओझरला पोहोचू. सो मित्रांनो, आजच्या जर्नीतले 300 किलोमीटर पूर्ण झालेत आपले. आत्ता वाजलेत संध्याकाळचे 6:15. किती किलोमीटर राहिले? 23 किलोमीटर्स लेफ्ट. 6:53 दाखवतोय टायमिंग. एकदम निवांत चाललोय आम्ही, निसर्ग बघत बघत. काय खूपच छान वाटतं. असले मस्त नजारे आहेत बाहेर. हे बघा नजारा. हा का? यूट्यूब देखा दे मुखा कॅमेरा. हाय. टँक फुल केलेला.
समोर वरती आपल्याला दिसतोय नाशिक पुणे रोड. इथून 13 किलोमीटर राहिले ओझर. सो गाईज आपण पोहोचलोय ओझरमध्ये आणि इथे कारसाठी 30 रुपये आहेत वाहन तळाचे. सो मित्रांनो आपण पोहोचलोय अष्टविनायकातील 7व्या गणपतीला, म्हणजेच ओझरच्या विघ्नहर्त्याचं दर्शन घ्यायला. सो गाईज इथे भक्त निवास आहे समोर. तर इथे आपल्याला AC आणि नॉन AC दोन्ही रूमची सोय आहे. इथे AC रूम आहेत मोस्टली. तर त्याचं भाडं असतं 1200 पर डे आणि त्यांचं चेक इन असतं 4 वाजता आणि चेकआउट असतं सकाळी 9:30 वाजता. तर इथं आपण एक रूम बघतोय. नाहीतर अजून एक त्यांचा भक्त निवास आहे थोडंसं बाहेर, म्हणजे तिथून आपल्याला उद्या सकाळी निघता येईल. तर तिथं पण सेम रेंट आहे. तिथं बघूयात आपण रूम. चला पटकन डिनर करू आणि इथून डायरेक्ट रूमवरती जायचं. इथे भक्त निवासमध्ये AC रूम मिळालेला आहे 1200 मध्ये. तर तिथं जायचं आणि तिथून सकाळी डायरेक्ट निघायचं डिनर. आथांश आणि पप्पांचं डिनर आलेलं आहे. त्यांना हलका फुलका डिनर करायचं आहे. मी चायनीज मागवलं. चांगलंच मोठं एकदम सुंदर दर्शन झालं ओझरच्या विघ्नहर्त्याचं. मंदिर काय सुंदर मेंटेन केलेलं आहे. इथे मंदिर एकदम मस्त. जास्त आहे. येस फॅसिलिटीज पण मस्त आहेत. क्लीनलीनेस बाकी सगळ्या मंदिरांपेक्षा आतापर्यंत जास्त आहे. हो डेफिनेटली. इथे बेगर्स नाही आहेत. प्रशस्त पार्किंग मोठं एव्हरीथिंग सगळ्यांना माहितीच असेल. मोठं पार्किंग, छान छान रूम आहेत फॅनवाले. डेव्हलपमेंट मला फक्त ओझरमध्येच खूप मस्त. आणि मित्रांनो उद्या आपण करणार आहोत अष्टविनायकातील राहिलेले 3 गणपती, म्हणजेच लेण्याद्रीचा गिरिजात्मज, त्यानंतर पालीचा बल्लाळेश्वर आणि महाडचा गणपती. असे 3 गणपती आपल्याला करायचे उद्या. सो आता रूममध्ये जाऊन मस्त आराम करायचा आहे. तर मित्रांनो आम्ही राहिलो भक्त भवन क्रमांक 4मध्ये. इथे सुद्धा AC रूम 1200 आहे आणि नॉर्मल रूम 800 आहे. तर हे आहे या सांस्कृतिक भवनाच्या शेजारी. आणि इथून आपण बघितलं तर इथून आपल्याला मंदिराचा कळससुद्धा दिसतो. तर इतक्या जवळ आहे हे भक्तभवन. आणि चांगला आहे AC रूम, चांगला आहे. AC वर्किंग आहे. रूम पण चांगला आहे. मी तुम्हाला रूम दाखवतो आता. आणि यांचं चेक इन असतं 4 वाजता आणि चेकआउट असतं सकाळी 9 वाजता. तर मित्रांनो मी तुम्हाला आता रूम दाखवतो. आणि रूम दाखवण्याच्या पूर्वी हे पार्किंग बघा किती मोठं आहे. ह्यूज पार्किंग आपल्याला मिळतं. आपली कार इथे पार्क केलेली आहे. आता आपण जाऊयात वरती रूममध्ये. तुम्हाला रूम दाखवतो. लेट्स गो. चला गाईज आता डायरेक्ट उद्या सकाळी भेटू. ऑल राईट, गुड मॉर्निंग गाईज. तर आत्ता वाजलेले आहेत 7:32 आणि सगळे रेडी आहेत.
आता मी पण रेडी होतो. आता आमचा हा आहे आजचा ब्रेकफास्ट. सकाळी 7:30 वाजता भेळ वगैरे खाऊन आम्ही निघणार आहे पुढे लेण्याद्रीला जायला. चला ऑल डन. काय करायचं? चला लेट्स गो. चेकआउट झालं आहे आपलं. सो गाईज एकदम मस्त झोपा झाल्यात, एकदम फ्रेश झालो आता सगळ्यांनी. नाश्ता पण झाला आहे, भेळ बत्ता. आता मस्त चहा वगैरे पिऊ आणि जाऊयात लेण्याद्रीला. इथं समोर दिसतं आपल्याला मंदिराचा कळस. हा आहे मंदिराचा कळस ओझरच्या विघ्नेश्वरचा. आणि इथे आम्ही स्टे केला होता. तर मित्रांनो इथे आहे ओझरच्या गणपतीचं मंदिर आणि त्यासमोरून जी नदी वाहते कुकडी रिव्हर, कुकडी नदी, त्याचा नजारा बघा किती सुंदर आहे सकाळचा. तर मित्रांनो कुकडी नदीचा मस्त व्ह्यू बघून आता आपण जाऊयात चहा प्यायला. पोहोचलो आपण इथे. आपली मंडळी बसलेली तिथं. कॉफी मस्त आहे, कॉफी पिऊ आणि जाऊयात पुढे लेण्याद्रीला. आणि तशीच फ्रुटी. नाईस नाईस. चला झाला चहा पाणी, निघूयात. चला चला. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, अष्टविनायक महाराज की. ऑल राईट गाईज, तर आपण पोहोचलोय लेण्याद्रीच्या पायथ्याला. गाडी पार्क केली आहे मस्त सावलीमध्ये. जाऊयात वरती आता गिरिजात मजाचं दर्शन घ्यायला. आता या वरती मंदिर दिसतं तुला, लेणी केव्ज, ते केव्ज मध्ये तिथं गणपती आहे. गाडी डोली अरे 1500 नाही होईल, पाय फिट होतील आईचे. आई चढली आहे ऑलरेडी. चढली नाही बऱ्याचदा काय पहिल्यांदा नाही आता व्हेरी रिसेंटली. हो रिसेंटली मागच्या वर्षी. किती 25 रुपीज तिकीट आहे का? ओके. नाही लेणी आहेत ना वरती, आणि ते लेणी पुरातन विभागात असतं त्यामुळं, आणि आर्किओलॉजी, त्यामुळं ते तिकीट घ्यायला लागतं. काहीच 25 रुपीज तिकीट आहे आता लेण्याद्रीला, पर पर्सन 25. तर मित्रांनो लेण्याद्रीची ही लेणी 1ल्या ते 3ऱ्या शतकात बांधलेली आहे. इथे बौद्ध लेणी आहेत आणि इथल्या पहिल्या मोठ्या लेणीमध्ये गिरिजात्मज गणपती आहे, अष्टविनायकातील 6वा गणपती. टोटल आपल्याला 307 पायऱ्या चढायच्या. तर मित्रांनो इथे टोटल 28 बौद्ध लेणी आहेत आणि त्या सगळ्या 1ल्या ते 3ऱ्या शतकात बांधलेल्या आहेत. 28. येस 28. चला काय उचलायची गरज नाही आहे. आलो आपण, पोहोचलो. बघ पोहोचलो. हा पोहोचलो. थोडंच राहिलं. अरे मित्रांनो ट्रेकिंग जे करतात त्यांना माहिती आहे थोडंच राहिल्याचा अर्थ. पोहोचलो आता ऑलमोस्ट. पोहोचलो आता, थोडं राहिलं बघ. इथल्या माकडांची एकदम चंगळ आहे, चंगळ मजा बघा. फुटाने कसे भरून ठेवलेत, सगळे फुटाने गालात भरून ठेवलेत. लोक घाबरून खालनं येताना पुढ्या घेतातच, काय 3-4 पुढ्या.
मोबाईल वगैरे हिसकावून घेत आहेत माकडं, त्यामुळे सेफ्टीसाठी फुटाण्याच्या पुड्या खाली विकायला आहेत माकडांसाठी. 3-4 माझ्यासाठी ऊन आहे पण मी वारा आता आहे. लपून ठेवलं. हवा आहे येस. आणि 9:15 वाजले त्यामुळं आहे ऊन. बरं आहे. माझ्या खिशा भरल्यात म्हणून मी इथं लपून ठेवलं. हवा चांगली असल्यामुळे काय वाटत नाहीये. पीछे तो देखो. त्याला म्हणतो नको मी मागं बघा खड्डा रे. सो काही समोर आपल्याला दिसतोय किल्ले शिवनेरी, महाराजांचं जन्मस्थळ, जन्म ठिकाण. तर मित्रांनो पोहोचलोय आपण वरती लेण्याद्रीच्या गणपतीचं दर्शन करायला. तर मित्रांनो ही आहे लेण्याद्रीची मुख्य लेणी, मुख्य बौद्ध स्तूप इथे आहे आतमध्ये. चला तर आपण जाऊयात आतमध्ये. चला आता गणपती बाप्पाचं दर्शन घेऊयात. मस्त वाटतंय ना आतमध्ये, थंडगार, एकदम थंडगार वाटते आतमध्ये. बघा बॉटल घेऊन पळवत. चला तर मित्रांनो घेऊयात गणपती बाप्पाचं दर्शन. मित्रांनो अक्षरशः बाप्पाच्या समोर बसतात, गणपती बाप्पाच्या. कोणीही नाही आहे मंदिरात. एवढं छान दर्शन दिलंय पप्पांनी. मध्ये आलं. चला मित्रांनो इथल्या 1-2 केव्स बघू आपण आणि मग खाली उतरूयात. अशा टोटल 28 केव्ज इथे आहेत लेण्याद्रीच्या डोंगरावरती. आणि हा लेण्याद्रीवरून दिसणारा आजूबाजूचा परिसर. मित्रांनो पण एक सांगू का, आजच्या दर्शनला नो कम्पॅरिझन. इतकं सुंदर दर्शन झालंय ना गणपती बाप्पाचं, मस्त.
मस्त म्हणजे अक्षरशः कोणीच नव्हतं मंदिरात आणि शांतता एकदम. कसा वाटला एक्सपिरियन्स आजचा दर्शन? छान वाटलं. भारी वाटलं, एकदम भारी वाटलं. आणि लवकर झालं. आता वाजलेत किती 10:30 वाजले. नाही परफेक्ट तर टाइम. एक 15 मिनिटात खाली पोहोचू आपण. पुढे निघूयात मग. महड अथांश वॉच युअर स्टेप्स. महडला जायला. अवकाश हा. आराम करतोय का? चल तसं नको बसू. सो गाईज हा QR कोड स्कॅन करून तुम्ही जुन्नरच्या या लेण्याद्रीची ई-वॉक घेऊ शकता. सो नक्की ट्राय करा. सो गाईज प्लीज नोट, मंदिराचा टायमिंग आहे सकाळी 8 ते सायंकाळी 6. सायंकाळी 6ला बंद होतं कारण की हे आर्किओलॉजीच्या अंडर येतं, त्यामुळे 6 वाजता बंद होतं. चला लेण्याद्री उतरून आलो आता. घेऊयात लिंबू सरबत. मच निडेड. आईने फुल एनर्जी दाखवली आहे. लिंबू सरबत घेऊयात. देवासाठी येणार. मग आता एनर्जी आपल्याला पण घेऊ. आता मस्त लेण्याद्रीच्या पायथ्यालाच आहे हे लेण्याद्री कोल्ड्रिंक्स. तिथे मस्त लिंबू सरबत घेतात ना. प्यायला बर्फ टाकायचंय. बर्फ नको. पेन. एकदम मस्त आहे लिंबू सरबत. भारी लागतो ना. एनर्जी रिस्टोर. येस, एनर्जी रिस्टोरेशन झालेलं आहे. परत लेण्याद्रीच्या पायथ्याला आल्या. वा वा वा. सावलीतच राहिली आपली गाडी. ऊन नाही आलेलं, बरं वाटलं. तर मित्रांनो आता आपण निघतो इथून महडला जाण्यासाठी. महडच्या वरद विनायकाचं दर्शन घेऊयात. तर इथून महड आपल्याला दाखवते 3 तास 40 मिनिट, 142 किलोमीटर्स. सो लेट्स गो. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर आता आपण चाललोय कल्याण जुन्नर या घाटातून. काय चालू आहे मग कोमल? आमचा भेळभत्ता चालू. भेळभत्ता. भेळभत्ता, कांदा, कांद्याची पाकळी, माळशेजचे डोंगर बघता बघता भेळभत्ता. वळणाचे मस्त रोड आहेत. रोड काय टकाटक आहेत. हे खरं रोड टक्का टक्क गुळगुळीत. So far 403 किलोमीटर्स. तर आत्तापर्यंत 403 किलोमीटर झालं आपलं. आणि आता आपण पोहोचलोय रायगड जिल्ह्यात मसाच्या जवळ. 80 किलोमीटर्स रिमेनिंग. चला. चला आलो आपण महडमध्ये. आई चला उठा.
सगळ्यांना दुपार चला उठा. 2:30 वाजलेत आणि टोटल आपले 482 झालेले आहेत. ऑलराईट गाईज, तर पोहोचलो आपण महडला. महडच्या वरद विनायकाचं दर्शन करायला. अष्टविनायकातील 4था गणपती. चला. आमचा 7 येस, आणि आपल्या अष्टविनायक दर्शनातील 7वा गणपती. आत्ता टेम्परेचर 40 डिग्री सेल्सिअसच्या वरती आहे, त्यामुळं एकदम तळपतंय. महडला येताना एकदम नॉनस्टॉप आलो आपण. मध्ये थोडं स्लो चालवली कारण की आमचा भेळ भत्ता फ्रूट्स वगैरे चालू होतं ड्रायव्हिंग करता. आम्ही ॲपल वगैरे खाल्ले. तू झोपला होता तेव्हा. कालपासून कुठं एवढी गरमी नव्हती तेवढी इथं आत्ता जाणवते महडमध्ये. काय रे, गरम वाफा, झळा येतात, उन्हाच्या झळा. चला तर मित्रांनो, घेऊयात दर्शन वरद विनायकाचं. मित्रांनो, दर्शन एकदम सुंदर झालंय. सगळ्या गणपतींचं झालं तसंच काय हो. एकदम वरद गाभाऱ्यात विनायकाचं जाऊन दर्शन झालं, त्यामुळे एकदम सुंदर. फक्त इथे गरमीच्या झळा, उन्हाच्या झळा एकदम जबरदस्त आहेत. टेम्परेचर बघा, मी बोललो होतो ना 41 डिग्री सेल्सिअस. आणि आत्तापर्यंत आपलं झालं 482 किलोमीटर्स आणि आता आपल्याला जायचं आहे 38 किलोमीटर्स. चला तर आता निघूयात पालीच्या बल्लाळेश्वराला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला. ऑलराईट गाईज, तर पालीला जाता आता इथे लंच करायला थांबलोय. चला जाऊयात, पटकन लंच करू आणि मग पुढे जायचं आपल्याला. टेबल बघ, कलर आली आणि आपली ऑर्डर पण आली. म्हणजे सिर्फ लेमन. ऑलराईट गाईज, आपलं लंच आलेलं आहे. त्याचंच फेवरेट. सो गाईज, लंच एकदम अमेझिंग झालं. खूप छान टेस्ट होती. मस्त वाटलं लंच करून. आणि मी ॲक्च्युली बाहेर आलो आहे गाडी थंड करण्यासाठी. सो मित्रांनो, आलो आहे आपण पालीच्या बल्लाळेश्वराचं दर्शन घ्यायला. अष्टविनायक गणपतीपैकी 3रा गणपती म्हणजे पालीचा बल्लाळेश्वर. आणि आपल्या ट्रिपमधील 8वा गणपती. चला तर मित्रांनो, घेऊयात दर्शन दुंडी विनायकाचं. तर मित्रांनो, पालीला आल्यावरती इथे आपल्याला गणपती बाप्पाची 2 मंदिरं आहेत. पहिल्यांदा आपल्याला धुंडी विनायकाचं दर्शन घ्यावं लागतं आणि मग तिथून आतमध्ये बल्लाळेश्वराची मूर्ती आहे, तर तिथं दर्शन घ्यावं लागतं. त्याची स्टोरी काय आहे? ती स्टोरी अशी आहे की बल्लाळ नावाचे गणपतीचे भक्त होते आणि ते लहानपणापासून पूजा म्हणजे खेळ खेळायचे पूजेचा. ज्या फ्रेंड्ससोबत खेळायचे आणि ते सगळ्यांना म्हणजे सगळ्यांच्या पेरेंट्सला राग होता त्याबद्दल की ते सगळं म्हणजे खूप मग्न होऊन गणपती काही बाप्पाची म्हणजे एवढं पूजा काय करण्याचा खेळ खेळायचे. तर त्यांनी खूप कंप्लेंट केली त्याच्या वडिलांना. आणि त्यांनी जेव्हा ते एका दगडाला, एका धोंड्याला देव म्हणून पूजा करत होते, तिथे ध्याचे बल्लाळांचे वडील गेले आणि ते खूप मग्न होते. त्यांनी सगळं तो पूजेचा पसारा विस्कटला, त्याचं मंदिर केलेलं मोडलं, ती मूर्ती ढकलून दिली, तो धोंडा ढकलून दिला आणि यांना मारलं आणि झाडाला बांधून ठेवलं. आणि मग विनायक प्रसन्न झाले गणपती बाप्पा. आणि म्हणजे जी पूजा केलेली मूर्ती आहे ती धोंडी विनायक जाते. आणि जे बाप्पांनी रूप घेतलंय, जे ॲक्च्युली बल्लाळ नावाचे त्यांचे भक्त होते, ते पूजा करायचे, तर त्याला नाव देण्यात आलं धोंडी विनायक. बाप्पांनी जिथे स्वतः अवतार घेतला आणि प्रकट झाले, तर त्यांच्या भक्ताच्या नावाने स्वतः गणपती बाप्पांनी अवतार घेतला. स्वयंभू मूर्ती इथे आपल्याला सिमिलर सिमिलर मूर्ती आहेत. म्हणजे ज्या रूपात
बल्लाळ त्यांचे भक्त पूजा करायचे त्याच रूपातली गणपती बाप्पाची बल्लाळेश्वराची मूर्ती इथे मेन मंदिरात आपल्याला दर्शनाला बघायला मिळेल. दर्शन घेऊ. जय गणेश. जय गणेश. तर मित्रांनो, पालीच्या बल्लाळेश्वर गणपती बाप्पाचं खूपच छान, खूपच सुंदर दर्शन झालं आणि अशा पद्धतीने आपलं अष्टविनायक दर्शन यात्रा सुफळ संपन्न झालेली आहे. आता आपण निघूयात घरच्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. गणपती बाप्पा घरी निघूयात. मोरया मोरया. सुंदर ट्रिप झाली. येस, बाप्पाने अतिशय सुंदर सुंदर दर्शन दिली. सगळीकडेच खूप सुंदर दर्शन दिले. खूप छान, खूप छान, खूप छान. म्हणजे कुठल्याही प्रकारचं हे नसताना VIP ट्रीटमेंट घेतल्यासारखं भास झालेला आहे अख्ख्या ट्रिपवर. सकाळी पप्पा म्हणाले लिटरली गणपती बाप्पाची गाळा भेटच घेतोय आपण असं वाटतं. हो, लेण्याद्रीला लिटरली तसंच झालं, कारण कोणीच नव्हतं. फक्त आम्ही आणि गणपती बाप्पा आणि ते गुरुजी बसलेले होते. चला आता निघूयात. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. अष्टविनायक महाराज की जय. जय गणेश. जय गणेश. तर मित्रांनो, आतापर्यंत आपलं रनिंग झालेलं आहे 524 किलोमीटर्स आणि आता आपण निघतोय पुण्याला घरी जायला. आपले खायू. सो गाईज, वी आर हेडिंग टुवर्ड्स तामिनी घाट. तामिनी घाटाच्या जवळ आलो आपण आता. ऑल राईट गाईज, तर आपण पोहोचलो पुण्यामध्ये आपल्या घरी आणि आत्तापर्यंत टोटल रनिंग आपलं झालेलं आहे 641.5 किलोमीटर्स. एवढं रनिंग झालेलं आहे आपलं 2 दिवसात टोटल अष्टविनायक पुणे टू पुणे. भेटत आपल्या पुढच्या एखाद्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, कीप एक्सप्लोरिंग.